नमस्कार, मी ओमकार. रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सांगली येथील रेव्हेन्यू कॉलनी इथं मुंबईवरून बेकायदेशीरपणे आलेल्या एकाचा स्वॅब तपासणीसाठी 6 मे रोजी घेण्यात आला होता. तर जत तालुक्यातील अंकले इथंही मुंबईवरून आलेल्या एकाचा 7 मे रोजी स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला. या दोघांचीही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय. या दोघांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग गतीनं करण्यात येत असून आवश्यक उपाययोजना तातडीनं करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली. कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद जाण्याचा मार्ग सुकर होणार असल्याचं आता जवळजवळ स्पष्ट होऊ लागलंय. त्यांच्यासह विधान परिषदेच्या इतर 8 जागांवर देखील निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं चित्र आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष भाजप 4 जागा लढवण्यावरती ठाम आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. विधान परिषदेचं बिगुल वाजलं गेलंय. सर्व इच्छुक उमेदवारांनी आपल्या पक्षाकडे जोर लावला होता. यामध्ये पुण्यातून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला पुन्हा बळ मिळालंय. नीलम गोऱ्हे या शिवसेनेची स्थापना झाल्यापासून शिवसेनेसोबत आहेत. पडत्या काळातही त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची चांगली कामं केली आहेत. सातारा कोरेगावचे माजी जलसंपदा मंत्री, माजी आमदार व माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे यांचा विधानसभेला थोडक्या मतानं पराभव झाला. सातारा जिल्ह्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोळचिठ्ठी दिली आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गज नेते भाजपच्या गळाला लागले. पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी संपली असा संदेश पूर्ण जिल्ह्याला गेला. पण तो संदेश राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जिव्हारी लावून घेतला. पवार यांनी पुन्हा जोमानं सातारा जिल्ह्यामध्ये लक्ष केंद्रित केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांचा पोटनिवडणुकीमध्ये पाडाव करण्यासाठी अनेक रणनीती त्यांनी आखली. उदयनराजेंच्या विरोधात श्रीनिवास पाटील यांना उभं केलं. स्वतः शरद पवार यांनी भर पावसात सभा घेतली. ही सभा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजली. उभ्या पावसात त्यांनी कार्यकर्त्या जागेवर हलू दिला नाही. स्वतः पावसात भिजत त्यांनी भाषण केलं. या भाषणाची झलक संपूर्ण महाराष्ट्रावर पडली. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 54 आमदार निवडून आले. या पराभव करण्यापाठीमागं माजी आमदार शशिकांत शिंदे यांचा देखील मोठा हात आहे, असं उदयनराजे यांना समजलं होतं. उदयनराजे यांनी शशिकांत शिंदे यांचा पाडाव करण्यासाठी मोठी रणनीती आखली होती. शशिकांत शिंदे यांचा निसटता पराभव झाला. सातारा जिल्ह्यामध्ये एक मोठी म्हण आहे, गड आला पण सिंह गेला. पश्चिम महाराष्ट्रातले 3रे आमदार म्हणून भाजपकडून गोपीचंद पडळकर यांची वर्णी लागली आहे. गोपीचंद पडळकर हे आटपाडी तालुक्यातले आहेत. भाजपला चांगले दिवस असताना त्यांनी लोकसभेला भाजपमधून बाहेर पडत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सांगलीचे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्या विरोधात ते उभे राहिले. परंतु मोठ्या मताधिक्यानं खासदार संजय काका पाटील हे निवडून आले. त्यानंतर पडळकर यांची समजूत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी काढली व पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करायला सांगितला. पडळकर पुन्हा भाजपमध्ये गेले. त्यानंतर त्यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात उभं करण्यात आलं. भाजपचे स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर राहिलेत. पण बारामतीच्या जनतेनं त्यांचं डिपॉझिट जप्त केलं व पुन्हा आटपाडीकडे त्यांना पाठवलं. गोपीचंद पडळकर यांचा पराभव भाजपच्या दिग्गज नेत्यांना चांगला जिव्हारी लागला. त्यामुळं आता विधान परिषदेवर भाजपकडून गोपीचंद पडळकर यांची वर्णी लागली आहे. आटपाडी तालुक्यामध्ये भाजपनं व धनगर समाजाचे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केलाय. गरीब कुटुंबात गोपीचंद पडळकर यांनी जन्म घेतला. शालेय जीवनातून राजकीय प्रवास चालू झाला. पण त्यांचा राजकीय जीवनात विजय हा शब्द कधीच आला नव्हता. कायम पराभव हा शब्द सोबत घेऊन ते वावरत होते. पण भाजपच्या दिग्गज नेत्यांनी गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवर संधी देऊन आटपाडी व माण तालुक्यामध्ये भाजपची ताकद वाढवली आहे. पडळकर हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे भाजप पुरेपूर पडळकर यांचा फायदा करून घेणार आहे. या तिघांच्या निवडीमुळे पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या 3ही पक्षांची ताकद वाढली आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना, नियोजन, यंत्रणा, त्रुटी आदी विषयांना अग्रस्थानी घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर बोलताना ते म्हणाले की कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसंच इतर राजकीय नेत्यांच्या केलेल्या सूचनांचं गांभीर्यानं दखल घेत आता मे अखेरपर्यंत काळजी घेऊन
आपणास या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू द्यायचा नाही. एकजुटीतून आपण हे संकट दूर करू. मे अखेरपर्यंत काळजी घ्यायची असे म्हणत त्यांनी टाळेबंदी वाढवण्याचे संकेत दिलेत. कोरोना विरोधी लढ्यात आम्ही राज्य सरकारसोबत आहोत असं सांगत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत या निमित्तानं सर्वांना विश्वासात घेतल्याबद्दल विरोधी नेत्यांच्या बाबतीतही आता समाधान व्यक्त होत आहे. लॉकडाऊनच्या काळात मद्याच्या साठ्यामध्ये मोठी तफावत आढळून आल्यानं भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी आणि माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावावरती असलेल्या पोलनपेठ नीलम वाईनचा परवाना गुरुवारी रद्द करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी ही कारवाई केली असून त्याबाबत दुजोराही देण्यात आलाय. दरम्यान आणखी काही परवाने रद्द होऊ शकतात असे संकेतही जळगावचे जिल्हाधिकारी ढाकणे यांनी दिलेत. सुरेश भोळे हे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत, तर त्यांच्या पत्नी सीमा भोळे या माजी महापौर आणि जळगाव महापालिकेमध्ये भाजपच्या विद्यमान नगरसेविका आहेत. सार्वजनिक वाहतुकीबाबत एक महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलाय. येत्या 10 दिवसांमध्ये सार्वजनिक वाहतूक सुरू होणार असल्याचं गडकरींनी सांगितलंय. देशात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता घोषित केलेल्या पहिल्या लॉकडाऊनपासून सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. याबाबत बोलताना गडकरी म्हणाले की आता सार्वजनिक प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. येत्या 10 दिवसात सार्वजनिक वाहतूक सुरू होईल. दुकानं देखील हळूहळू सुरू होत आहेत. सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यासाठी काही गाईडलाईन बनवण्याचा विचार सुरू आहे. आमचा विभाग या गाईडलाईन्सचं पालन करेल असं देखील गडकरींनी म्हटलंय. सांगली महापालिकेच्या आणीबाणी सेवा विभागाकडून कृष्णा नदीच्या पात्रात मान्सूनपूर्व तयारीची प्रात्यक्षिकं संपन्न झाली. तसंच आयुक्त नितीन कापडनीस यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या अग्निशमन विभाग आणि रॉयल कृष्णा बोट क्लबकडून कृष्णा नदीच्या पात्रामध्ये बोटीच्या सहाय्यानं रेस्क्यूची प्रात्यक्षिकं पार पडली. यावेळी महानगरपालिकेचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख सतीश सावंत, सहाय्यक आयुक्त एस खरात, सहदेव कावडे, दिलीप घोरपडे यांच्यासह अग्निशमक अधिकारी चिंतामणी कांबळे, विजय पवार आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी तसंच रॉयल कृष्णा बोटचे दत्ता पाटील व सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. त्याचबरोबर 4 बोटींच्या सहाय्यानं आपत्कालीन यंत्रणेचं प्रात्यक्षिक संपन्न झालं. आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या वतीनं आणि सांगलीवाडी येथील रॉयल कृष्णा बोट क्लबच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये अन्य ठिकाणी ज्या ठिकाणी पाण्यामध्ये ज्या लोकांना पोहता येत नाही अशा ठिकाणी अपघात जर झाला तर त्या लोकांना वाचवण्यासाठी गतवर्षी महापुरामध्ये आलेल्या आपत्तीचा बोध घेऊन नव्यानं आगामी वर्षामध्ये पावसाळ्यामध्ये काही अपघात घडू नयेत त्यासाठी या दोन्ही क्लबच्या सहकार्यानं आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आज प्रशिक्षण आणि मॉकड्रिल आपण आज केलेलं आहे. त्याचा या मॉकड्रिलमुळं इथं जे उपस्थित असलेले सर्व नागरिक सन्माननीय यांना याच्यापासून अपघातापासून बचाव करण्यासाठी जी काही महानगरपालिकेनं साधनं निर्माण केलेली आहेत, काही पट्टी पोहणाऱ्या लोकांचा आणि सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या सर्व यंत्रणेचा वापर करून आपण भविष्यामध्ये काही असे अपघात घडू नयेत यावरची दक्षता घेण्याबाबतचा हा उपक्रम हे केलेला आहे, साध्य केलेला आहे. धन्यवाद. आज कृष्णा नदी पात्रामध्ये आपत्ती व्यवस्थापन अभियान, अग्निशमन आणीबाणी सेवा विभाग आणि रॉयल कृष्णा बोट क्लबच्या वतीनं आपत्ती पूर्व प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. या कामी आमच्या अग्निशमन विभागाचा सर्व स्टाफ, माझे 2 अधिकारी सहकारी आणि आमच्याकडे असणाऱ्या 6 बोटी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग्स असं सर्व अत्याधुनिक साहित्य आम्ही कार्यरत ठेवलेलं आहे. त्याच पद्धतीनं रॉयल कृष्णा बोट क्लबची सुद्धा आम्ही या ठिकाणी मदत घेत आहोत. कर्मचारी किती असणार आहेत काय, आणि या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमच्याकडे असणारे 70 कर्मचारी, माझे 2 सहकारी अधिकारी आणि आम्ही सर्वजण महापालिकेची सर्व टीम यंत्रणा आम्ही या ठिकाणी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात केलेली आहे. आणखीन काय आपल्याला यंत्रणा लागणार आहे किंवा काय? तसं जर आम्हाला अजून यंत्रणा जर गरज पडली तर अजूनही आम्ही 2-3 बोटी, 1000वर लाईफ जॅकेट याची व्यवस्था आम्ही पुराच्या पूर्वी करीत आहोत. आणि या पार्श्वभूमीवर पूरपट्ट्यामध्ये काय आपण परवा सूचना दिलेल्या आहेत? पूरपट्ट्यामध्ये सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि पावसाळा चालू झाल्यानंतर सुद्धा आमची यंत्रणा अशीच कार्यरत राहील. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता अग्निशमन आणीबाणी सेवा विभागाशी संपर्क साधावा. त्यांना कोणताही पद्धतीचा धोका निर्माण होणार. केंद्रीय निवडणूक आयोगानं तातडीनं विधान परिषद निवडणूक जाहीर केली. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं असून इच्छुकांची तिकिटासाठी चढाओढ सुरू आहे.
अशात गुरुवारी भाजपनं विधान परिषद उमेदवारांची यादी जाहीर केली. यात पक्षातील निष्ठावंतांना संधी मिळणार अशी चर्चा सुरू होती. मात्र निष्ठावंतांना डावलण्यात आलंय. भाजपनं उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी मौन सोडलंय. ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभावर बहिष्कार टाकला त्यांना संधी देण्यात आली अशा शब्दात खडसे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची चिन्ह असताना केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषद निवडणुकीची घोषणा केली. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे कोरोनामुक्त झालेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते आव्हाड यांच्या सर्वपक्षीय मित्रपरिवारानं समाधान व्यक्त केलंय. सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी लोकांमध्ये जाऊन काम केलं. लोकांचं आरोग्य व तपासणी, इतर सुविधा तसंच लोकांच्या जेवणाची सोय करण्यात ते सर्वात पुढे होते. कोरोनाच्या संकट काळात लोकांमध्ये जाऊन काम करत असताना दरम्यान त्यांना काही कोरोनाग्रस्तांशी संपर्क आला आणि ते कोरोना संशयित ठरले. सुरुवातीला त्यांच्या श्वसनाचा त्रास जाणवू लागला. नंतर त्यांना ॲडमिट करण्यात आलं. परंतु आता अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आणि उपचारानंतर त्यांनी कोरोनावरती मात केली आहे. सर्वाधिक 105 आमदार निवडून येऊनही भाजप विरोधी पक्षात बसावं लागलं. भाजपचे चाणक्य अमित शहा ते महाराष्ट्रातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि मंडळींना शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या रूपात धोबी पछाड दिला. लोकसभा निवडणुकीत 2014 पासून भारतीय जनता पक्ष मोठ्या वेगानं घोडदौड करतोय. प्रचाराचं आणि राजकारणाचे नवे फंडे वापरत भाजपचा विजयाचा वारू चौफेर उधळत आहे. अशा या चौफेर उधळलेल्या भाजपच्या वारूला शरद पवार यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या रूपात महाविकास आघाडी स्थापन करून लगाम लावला. राजकीय वर्तुळात शरद पवार यांच्या या प्रयोगाची भारतभर चर्चा झाली. भाजपला रोखता येऊ शकतं हा संदेश या निमित्तानं देशभरात गेला. इथेच नेमकी मेक आहे. DHFL आणि येस बँक व्यवहारातील आरोपी कपिल आणि धीरज वाधवान यांचा तपास यंत्रणेच्या ताब्यातील मुक्काम आणखी वाढलाय. मुंबईतील विशेष CBI न्यायालयानं त्यांना 10 मेपर्यंत CBI कोठडीचे आदेश दिले आहेत. तपास यंत्रणेनं या दोघांनाही कोठडी संपत असल्यानं त्यांना शुक्रवारी पुन्हा कोर्टात हजर केलं होतं. या दोघांसह तपास यंत्रणेनं नुकतीच त्यांच्या महाबळेश्वरमधील बंगल्याची झडती घेतली आहे. या प्रकरणी येस बँकेचे सर्वेसर्वा राणा कपूर यांच्यासोबत वाधवान यांचे संबंध आणि येस बँक घोटाळ्यामागचे षडयंत्र याचा खोलवर तपास होणं गरजेचं आहे. त्यामुळं कपिल आणि धीरज या वाधवान बंधूंची कोठडी CBIनं वाढवून मागितली आहे. वाधवान यांच्यातील CBIच्या या मागणीचा विरोध करण्यात आला. मात्र मुंबई सत्र न्यायालयातील विशेष CBI कोर्टानं वाधवान बंधूंची CBI कोठडी आणखी 2 दिवसांनी वाढवून दिली आहे. जामिनावर असतानाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही विशेष परवानगी काढत महाबळेश्वरपर्यंतचा प्रवास केल्यामुळं वाधवान बंधू काही दिवसांपूर्वी नव्यानं वादात अडकले होते. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा सोडून इतर परीक्षा होणार नाहीत अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. तसंच UGCच्या निर्देशानुसारच सगळे निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अंतिम सत्राची परीक्षा सोडून इतर परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना आत्तापर्यंतच्या आधीच्या गुणांच्या परफॉर्मन्सवरती पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पूर्वीच्या वर्गाचा परफॉर्मन्स 50% गृहीत धरला जाईल आणि सध्याचा परफॉर्मन्स 50% ग्राह्य धरला जाईल. त्यानुसार ग्रेड दिले जातील आणि पुढच्या वर्गात पाठवला जाईल असं सामंत यांनी सांगितलं. ज्याला परफॉर्मन्सवर दिलेले ग्रेड कमी वाटत असतील त्याला पुढच्या वर्गात गेल्यावर ऐच्छिक परीक्षा देता येणार आहे. त्याचं वेळापत्रक विद्यापीठ ठरवेल अशी माहितीही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. जे विद्यार्थी ग्रेडिंग देताना नापास झाले आहेत त्यांचं नेमकं काय करायचं हा प्रश्नसुद्धा होतो आहे. त्यामुळं जे विद्यार्थी ग्रेडिंगमध्ये नापास होतील त्या विषयाच्या परीक्षा पुढच्या वर्गात जाऊन ते विद्यार्थी देऊ शकतात. विद्यापीठ याबाबतीतलं वेळापत्रक जाहीर करेल असंही त्यांनी सांगितलं. 21 मे रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं आपल्या 4 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. विधानसभा निवडणुकीत तिकीट कापलेले एकनाथ खडसे आणि परळीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं पुन्हा एकदा निष्ठावंतांना संधी नाकारत पक्षात नवीन आलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे. प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, डॉक्टर अजित गोपछडे आणि रणजितसिंग मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषदेचे 4 उमेदवार असणार आहेत. भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून या 4 उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आला असून तशी यादीही जाहीर करण्यात आली आहे.
औरंगाबाद घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखाची मदत जाहीर करून पियुष गोयल यांनी राजीनामा द्यावा. औरंगाबाद घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखाची मदत जाहीर करू पियुष गोयल यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी. ब्युरो रिपोर्ट 30 जागर न्यूज. आज घटना घडलेली आहे. अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे. फार वाईट घटना सांगतो. रेल्वेच्या पटरीवर अशा प्रकारचे 16 बळी जातात ही चीड आणणारी घटना. मी त्या सर्व मृत कुटुंबाच्या आत्म्याला शांती मिळावी अशी परमेश्वराने प्रार्थना करत असताना केंद्र सरकारने तातडीनं त्या कुटुंबाला 25 लाखाची मदत केली पाहिजे आणि रेल्वे मंत्र्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे. बाजूला मृतदेह असल्यानं सायन हॉस्पिटलमधील कोरोनाचे रुग्ण पळत आहेत. सरकारनं यावरती उत्तर द्यावं. बाजूला मृतदेह असल्यानं सायन हॉस्पिटलमधील कोरोनाचे रुग्ण पळत आहेत. सरकारनं यावरती उत्तर द्यावं अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. तेच सायन हॉस्पिटल, तोच कोरोनाचा वॉर्ड नंबर 5. 3 मे रात्री 9:30 वाजता त्या वॉर्डातून तो कोरोनाचा पेशंट घाबरून, कारण की त्याच्या सोबत 2 मृतदेह पडून आहेत म्हणून तो पळत सुटतो, खिडकीतून उडी मारतो. अति भयाजनक दयनीय परिस्थिती आहे सायन हॉस्पिटलची. ठाकरे सरकार याचा जबाब देणार का? पालघरमधील साधू हत्याकांड प्रकरणी पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर. गृहमंत्र्यांची माहिती. आज मी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामध्ये गडचिंचले या गावामध्ये भेट दिली. आपल्या सर्वांना कल्पना आहे की काही दिवसापूर्वी या गावामध्ये गावातील अनेक मंडळींनी एकत्र येऊन 3 व्यक्तींना जीवानिशी ठार केले होते. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. आज या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या भागातील लोकप्रतिनिधी, त्या भागातील खासदार, त्या भागातील आमदार, जिल्हा सदस्य, ग्रामपंचायतच्या सरपंच अनेकांशी मी चर्चा केली. त्याचबरोबर अनेक मंडळींना तिथे भेटलो आणि त्यानंतर राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे की पालघर जिल्ह्याचे SP श्री गौरव सिंग यांना सक्तीने रजेवर पाठवण्यात येईल. त्याचबरोबर त्या जिल्ह्याचा कारभार ॲडिशनल SP पालघर यांना सोपविण्यात येईल. मालेगावमध्ये मिलिटरी लावण्याची आवश्यकता नाही. मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. तिथे काय दंगे सुरू झाले किंवा काय लढाई सुरू झाली आपसामध्ये असं काय नाही. काय नाही लोकांनी सुद्धा मी मगाशी सांगितलं ते प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सुद्धा आहेत. वास्तविकता आहे. एकेका घरामध्ये 10-10, 15-15 लोक राहतात. काय ते एकमेकाशी संपर्कात येणारच. परत बाहेर आल्यानंतर बाहेर नुसतं पाणी घ्यायला जरी आले तरी ते संपर्कात येतात. तिथे डॉक्टर्स आणि थोडंसं त्यांच्यामध्ये आणखी जागरूकता आणण्याचा मी प्रयत्न करतो की त्यांना थोडासा त्रास वाटला की त्याने ताबडतोब इस्पितळात येऊन जे आहे औषध पाणी घेतलं पाहिजे. देश विदेशातील बातम्यांसाठी सबस्क्राईब करा 30 जागर. काळजी करू नका, सावध रहा. कोरोना विषाणू संसर्गापासून दूर राहा. खोकला, ताप, श्वासोच्छवास अडथळा निर्माण होणे ही लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार घ्या.